टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण पाहू शकता अवकाळी पावसामुळे या महामार्गाची कशा पद्धतीमध्ये अवस्था झालेली आहे। या महामार्गाचं काम गेली 15 वर्ष सुरू आहे, मात्र असं असून देखील अद्यापपर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाहीये। आपण पाहतोय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 आहे। हा रत्नागिरीकडून येणारा मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आपल्याला दिसतोय आणि याच रस्त्यावरती काही ठिकाणी अद्यापपर्यंत मोरिंगचे जे काम आहेत, तर पुलाची जी काम आहेत ते पूर्ण झालेले नाहीयेत आणि याच कारणास्तव अजूनही जसा जुना रस्ता होता त्याच पद्धतीमध्ये एक लेनचा रस्ता जो आहे तोच या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। आणि अवकाळी पावसामुळे ब्रिजच्या कामासाठी जी काही माती आणली होती ती माती पूर्णतः आपल्याला रस्त्यावरती आल्याचं चित्र देखील एकंदरीत पाहावयास मिळत आहे। पूर्णतः दाणादाण या अवकाळी पावसामुळे उडालेली आहे। काही दिवसापूर्वीच अजितदादा पवार यांनी या महामार्गाची पाहणी केली आणि लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत ते त्यांनी संबंधितांना दिले आहेत। मात्र तरी देखील आपण पाहिलं तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत या महामार्गाची दयनीय अवस्था आहे आणि पावसामुळे अधिकतम ही जी अवस्था आहे ती पूर्णतः दयनीय झालेली आहे। आपण जो हा पाहतोय हा नागोठणे येथील क्वालिटी परिसरातला हा भाग आहे। या ठिकाणी या ब्रिजचं काम जे आहे ते सुरू आहे, मात्र हे काम देखील अद्यापपर्यंत अर्धवट असल्याचे एकंदरीत चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। या संपूर्ण परिसराचा जो फटका आहे तो एकंदरीत चाकरमान्यांना बसताना आपणास दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैश्वम, पॉइंट टीव्ही मराठी, रायगड।